श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. मी रेखा जगदंबे. माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते. तर मैत्रिणींनो, 20/5/2026 रोजी आहे स्वामी प्रकट दिन. आता स्वामी प्रकट दिन म्हटलं की सगळ्या सेवेकऱ्यांसाठी एक आनंदाचं पर्व म्हणायला काहीच हरकत नाही, कारण वर्षभरामध्ये आपल्याला म्हणजे सेवा करण्याची आपण संधी पाहत असतो, कारण दररोज आपल्याला सेवा करणं शक्य नसतं. तर अशा वेळेस आपण काही दिवसांचं निमित्त साधून, काही सणांचं निमित्त साधून आपण सेवा करत असतो. तर सेवेकऱ्यांच्या आयुष्यातले सगळ्यात महत्त्वाचे दिवस म्हणजे जे दत्त मार्गामध्ये आहेत त्यांची दत्त जयंती, स्वामी जयंती म्हणजे स्वामी प्रकट दिन, स्वामी पुण्यतिथी, म्हणजे या गोष्टींचं औचित्य साधून आपण महाराजांच्या सेवेत असतो. आणि जेवढं महाराजांच्या सेवेत आहोत, जेवढं महाराजांच्या जवळ आहोत, तर निश्चितच महाराज सुद्धा तेवढेच आपल्या जवळ राहणार आहेत. त्यामुळे आपण ह्या क्षणाची आतुरतेनं वाट पाहत असतो. आता 20 मार्चला स्वामींचा प्रकट दिन आहे. स्वामींचा गर्भीचा अवतार नसल्यामुळं म्हणजे ते प्रकट झालेले आहेत, म्हणून आपण ते स्वामी जयंती असं न म्हणता आपण स्वामी प्रकट दिन असं म्हणत असतो. तर महाराजांच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने आपल्याला काही सेवा करायच्या आहेत. तर त्या सेवा कोणत्या करायच्या आहेत? कारण महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत आणि या ब्रह्मांड नायकाच्या सेवेमुळे सगळी सुखही आपल्या पदरात वंजळीत महाराज कसे टाकतात हे आपल्याला सुद्धा कळत नाही. कारण महाराजांना फक्त आपण बोट दिलं तर महाराज आपल्या संसाराच्या भवसागरातून आपल्याला बाहेर काढतात, कारण ते ब्रह्मांड नायक आहेत. आणि ह्या ब्रह्मांड नायकाच्या सेवेसाठी म्हणजे आपण जेवढा वेळ द्याल तेवढा वेळ आपल्याला कमीच आहे. कारण आपल्याला मनुष्याचा जन्म मिळाला, मनुष्याचा देह मिळाला, तर निश्चितच या ब्रह्मांड नायकाच्या सेवेमध्ये जर आपण लीन होऊन जर या सेवा केल्या तर निश्चित ब्रह्मांड नायक आपल्याला थारा देतात. आपल्या आयुष्यामध्ये कुठलीही संकट असो, कितीही दुःख असो, ते सगळी संकट, ती सगळी दुःख दूर करण्याचं काम महाराज करत असतात. त्यामुळं फक्त आपल्याला महाराजांच्या सेवेत राहायचंय. तर ह्या दिवसाचं स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाचं निमित्त साधून आपल्याला महाराजांच्या सेवा करायच्यात. तर कारण महाराजांना आपण खडीसाखर देणं, नारळ देणं, नैवेद्य देणं, वेगवेगळ्या प्रकारची फळं अर्पण करणं, वेगवेगळ्या प्रकारची फुलं अर्पण करणं, या सगळ्या गोष्टींपेक्षा महाराजांना सगळ्यात आवडतं काही असेल तर त्या म्हणजे महाराजांच्या केलेल्या सेवा, ज्यासाठी एकही रुपया आपल्याला म्हणजे मूल्य चुकवावं लागणार नाही, फुकट होणारे आहेत, ह्याच्यासाठी कुठलाही आपल्याला 1 रुपया खर्च करायचा नाही. तर ह्या सेवा सगळ्यात जास्त महाराजांना आवडत असतात. त्यामुळं बाकीच्या सगळ्या गोष्टींना महत्त्व देण्यापेक्षा जर सेवेला महत्त्व दिलं तर निश्चितच महाराज तुमचं भवसागर नौका तुमची काठाला नेतात, किनाऱ्याला नेतात निश्चित. तर आपल्याला त्या सेवा कोणत्या करायच्या आहेत, ज्या महाराजांना खूप प्रिय आहेत, ज्या सेवेमुळे आपण महाराजांच्या अगदी जवळ जाल, तर त्या सेवा कोणत्या? तर सगळ्यात पहिल्यांदा श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण. आता बऱ्याच बंधू भगिनींनी प्रकट दिनाचं निमित्त साधून 21 दिवसाच्या सेवेला सुरुवात केलेली असेल. आता 21 दिवसाच्या सेवेला सुरुवात केली म्हणजे 28 तारखेपासून ते 20 तारखेपर्यंत जर आपण सेवा केल्या तर 21 दिवसाचा कालखंड आहे. परंतु काही जणांनी त्यापूर्वीच सेवा सुरू केलेल्या असतील किंवा आता करणार असतील, कारण जर आपण आधी 4-5 दिवस पूर्वी म्हणजे 28 तारखेच्या आधी जर सेवा केल्या तर निश्चितच आपल्या एकतर पारायण आपले जास्त 21 पेक्षा जास्त होतील, किंवा एखाद्या वेळेस पुढे जर आपल्याला कुठल्या अडचणी आल्या किंवा मासिक धर्म वगैरे आला किंवा आपण सांसारिक लोक आहोत तर आपल्याला वेगवेगळ्या समस्या भेडसावत असतात, तर कधी गावाला जावं लागतं, कधी कार्यक्रमाला जावं लागतं. अशा वेळेस आपले 3-4 दिवस स्किप होऊ शकतात. तर ते स्किप होऊ नयेत आणि 20 तारखेच्या आधी आपली 21 दिवसाची सेवा पूर्ण व्हावी म्हणून काही जण 28 तारखेच्या आधीच पारायणाला सुरुवात करतात. तर त्यांनी काही जणांनी केलं पण असेल, पण ज्यांनी केलेलं नाही तर निश्चित त्यांनी सेवेला सुरुवात करा. कारण म्हणजे असं नाही की 20 तारखेपर्यंतच तुमचे एवढे पारायण झाले पाहिजे किंवा एवढे पाठ झाले पाहिजे. तुम्ही 20 तारखेच्या नंतर जरी तुमचे 3-4 राहिले आणि 20 तारखेच्या नंतर जरी केले तरी काही हरकत नाही. फक्त महाराजांना अपेक्षित आहे की हा भक्त माझ्या सेवेत असावा, या भक्ताच्या आठवणीत किंवा स्मरणामध्ये मी असावं, एवढीच म्हणजे निस्वार्थ भावना महाराजांची असते. तर निश्चितच तुम्ही पारायणाला सुरुवात केली असेल, केली नसेल तर आवर्जून सगळ्यांनी पारायणाला सुरुवात करा, कारण सगळ्यात प्रिय अशी सेवा महाराजांसाठी आहे. महाराजांना ही सेवा खूप प्रिय आहे. आपण दररोज 3-3 अध्याय घेत असतो, परंतु प्रकट दिनाच्या निमित्तानं आपल्याला पूर्ण पाठ करायचा आहे. तर पूर्ण पाठ म्हणजे काय? तर स्वामी चरित्र सारामृत दिंडोरी प्रणीत जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये 1 ते 21 अध्याय आहेत. तर ते 1 ते 21 अध्याय आपल्याला एका बैठकीमध्ये एका दिवशी करायचे आहेत.
जर तुम्हाला एका बैठकीत शक्य नसेल तर, कारण म्हणजे बऱ्याच अडचणी असतात, काहींना खाली बसून राहणं शक्य नसतं, तर काहींची लहान बाळं असतात, काहींच्या घरामध्ये कुणी नसतं, तर कुणी अचानक पाहुणे वगैरे आले तर उठावं लागतं. तर अशा काही समस्या आपल्याला भेडसावतात. तर त्या समस्यांवरती मात करून सुद्धा तुम्ही एका बैठकीत जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही काही अध्याय सकाळी, काही अध्याय संध्याकाळी वाचा. तुम्हाला 2 सत्रामध्ये जरी नाही जमलं तर तुम्ही 3 सत्र करा. सकाळी 7 पारायण, दुपारी 7 पारायण आणि संध्याकाळी 7 पारायण, ह्या पद्धतीनं. पण एका दिवशी तुमचे 1 ते 21 या पद्धतीने तुम्हाला सेवा करायची. तर निश्चितच तुमचे 21 पाठ होतील. आणि ज्यांनी कोणी म्हणजे ज्यांना कोणाला 21 पाठ करायचा संकल्प करायचा नसेल, असंच तुम्हाला पारायण करायचं, तर निश्चित तुम्ही तसेही पारायण करू शकता. कारण प्रत्येक वेळेस महाराजांना काही मागण्यासाठी काही सेवा करण्याच्या ऐवजी महाराजांनी खूप काही आपल्याला दिलेलं आहे, आपल्या आयुष्याचं सोनं केलेलं आहे. त्यामुळं एक कृतज्ञता म्हणून सुद्धा आपण विनासंकल्प कुठल्या पण सेवा करू शकतो. तर त्यामध्ये तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृताचे पाठ विनासंकल्प केले तरीही चालतील. तर या पद्धतीनं हे पाठ आपल्याला करायचे. या पाठासोबतच जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 11 माळी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या 11 माळी जप तुम्हाला करायचा आहे. तुम्हाला जर जप म्हणजे एक कंटिन्यू 11 माळी शक्य नसतील तर त्या सुद्धा तुम्ही दिवसभरामध्ये 11 होतील या हिशोबाने केल्या तरीही चालते. फक्त आपल्याला ह्या दिवसाचं, ह्या काळाचं औचित्य साधून आपल्याला मोठ्या प्रमाणात सेवा करायच्यात. जशा शक्य होतात तशा सेवा करा. तुम्ही ह्याच पद्धतीने करा, अशाच पद्धतीने वागा, असं काहीच बंधन नाही. कुणी करायचंय, कधी करायचंय, कुठं करायचंय याचं सुद्धा कुठलंही बंधन नाही. तुमच्या स्वखुशीने तुम्ही जेवढ्या शक्य असतील तेवढ्या सेवा करण्याचा प्रयत्न करा. पण शक्यतोपर्यंत ज्यांना संकल्पयुक्त सेवा करायच्यात तर त्यांनी या संकल्पामध्ये 11 माळी जपाचा सुद्धा संकल्प केला तरीही चालतो. तर 11 माळी जप आपल्याला आवर्जून करायचा आहे. फक्त मी तुम्हाला एवढं सांगते की 11 माळी तुम्हाला सलग एका बैठकीत शक्य नसतील तर तुम्ही सकाळी 5 किंवा सकाळी 2-3, दुपारी 2-3, संध्याकाळी 2-3 अशा 11 माळी एका दिवसाच्या तुम्ही कंप्लीट करायच्यात. ही सुद्धा सेवा महाराजांना खूप प्रिय आहे. त्यासोबतच तुम्हाला तारक मंत्राचं पठण करायचंय. तारक मंत्रामध्ये एवढी शक्ती आहे की असाध्य असे आजार सुद्धा या साधनेतून बरे होतात किंवा या सेवेतून बरे होतात. याची खूप जणांना प्रचिती आलेली आहे, त्यातलीच मी सुद्धा एक आहे. त्यामुळं निश्चित तुम्ही तारक मंत्राचं पठण करायचंय. ह्याचा सुद्धा तुम्ही संकल्प करू शकता. तुम्ही दररोज 11 वेळेस तारक मंत्राचं पठण करा. अशी 21 दिवसाची सेवा करा. 21 दिवस बोलायचे नसतील तर स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत मी दररोज 11 वेळेस तारक मंत्राचं पठण करते असा संकल्प केला तरीही चालतो. तर या साध्या सोप्या सेवा आहेत. तर ह्या सेवा आपल्याला महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत करायच्या आहेत. त्यासोबत जर तुमच्या नजीक जर केंद्र असेल तर तुम्ही त्या केंद्रामध्ये जाऊन तिथं सतरंजा साफ करणं, झाडू मारणं या सेवा केल्या तरीही अतिउत्तम. ह्या सगळ्यात मौल्यवान अशी सेवा म्हटलं तर म्हणजे आपण मंदिराच्या ठिकाणी किंवा केंद्राच्या ठिकाणी जाऊन जर आपण झाडू मारला तर निश्चित आपल्या आयुष्यामध्ये जे दुःख आहेत, आपल्या आयुष्यात ज्या समस्या आहेत, ज्या पद्धतीनं आपण झाडूनी कचरा समोर समोर लोटत असतो त्याच पद्धतीने आपल्या आयुष्यातल्या ज्या समस्या, जी दुःख आहेत ते महाराज ते लोटण्याचं काम करतात. त्यामुळं जर शक्य असेल तुम्हाला या सेवा जर कुठल्या शक्य झाल्या नाही आणि तुम्ही केंद्रामध्ये दररोज जात असाल तर तुम्ही निश्चितच केंद्रामध्ये झाडू मारणं, तिथं सतरंजा उचलणं, त्याच्या घड्या घालणं या सेवा जर तिथं केल्या तर त्या सुद्धा महाराजांना खूप प्रिय आहेत. तर या साध्या सोप्या सेवा आहेत. या सेवा शक्य झाल्या तेवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला करायच्यात. मीही मान्य करते की धावपळीचा काळ आहे, कारण बऱ्याच अंशी सेवा करणारे नोकरदार वर्ग असतात किंवा महिला सुद्धा घरचं करून बाहेर काम करण्यासाठी जात असतात. तर अशा वेळेस थोडीशी तारेवरची कसरत तुम्हाला करावी लागेल. परंतु ह्या दिवसांचं औचित्य साधून महाराजांच्या जवळ जाण्यासाठी एक आपल्याला संधी उपलब्ध या दिवसांच्या निमित्तानं होत असते. तर ते निमित्त साधून आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत. जेवढ्या शक्य झाल्या तेवढ्या सेवा तुम्ही करा. फुल नाही फुलाची पाकळी तुम्हाला संकल्पयुक्त 21 दिवसाच्या 11 दिवसाच्या सेवा शक्य नसतील तर तुम्ही विनासंकल्प जशा जमतील तशा सेवा करा. तर निश्चित त्या महाराजांना खूप प्रिय होतात. त्यामुळं म्हणजे ह्या सेवेचा संकल्प शक्य असेल तर तुम्ही संकल्पयुक्त करा. संकल्प करायचा नसेल तर तुम्ही एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सेवा करा. पण महाराजांच्या प्रकट दिनाचं औचित्य साधून मोठ्या प्रमाणात सेवा कराव्यात. मी सेवेला सुरुवात केलेलीच आहे, तुम्ही सुद्धा सेवेला सुरुवात करा. तर निश्चित ब्रह्मांड नायक तुमच्या आयुष्यात कशाचीच उणीव तुम्हाला भासू देणार नाहीत. तुमच्या आयुष्यामध्ये सुख समाधान समृद्धी देतील, यात तिळमात्रही शंका नाही. आधी सोपीच माहिती आहे पण ती मला तुमच्याशी शेअर करावीशी वाटली. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा
झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम.